आणि गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना एक आव्हान दिलंय। त्याच आव्हानाची पुढची बातमी। ठाकरे गटाने राज्यामध्ये आगामी लोकसभेची एक जागा जिंकून दाखवावी असं आव्हान गिरीश महाजन उद्धव ठाकरेंना देतात। शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं असंही आव्हान गिरीश महाजनांकडून शरद पवारांना दिलं जातंय। यावेळेला मनोज जरांगे पाटलांवरती सुद्धा महाजनांनी जोरदार टीका केली। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। नरेंद्र मोदी यांची यवतमाळमध्ये मोठा मेळावा आहे आणि त्यानिमित्त जय्यत तयारी करण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आहेत। पण आजची जी मोदी साहेबांचा जो मेळावा आहे यावर ठाकरे गटाने टीका केली आहे। ते म्हणतात की म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांना मोदी घाबरतात आणि त्यामुळे त्यांना वारंवार राज्यामध्ये सभा करावी लागते। मला वाटतं मोदी साहेब संपूर्ण देशभर फिरतात। आज एका दिवसामध्ये त्यांच्या 3 राज्यामध्ये दौरा आहे आणि या गोष्टींवर कोणी शेंबड्यापोरचा तरी विश्वास बसेल का की उद्धव ठाकरेंना घाबरले आणि म्हणून मोदीजी येत आहेत। आम्ही सांगितलं 400 पार करायचे। मी त्यांना सांगतो तुम्ही एक जागा निवडून आणा। पवार साहेबांनी आपल्या घरच्या लेकीची जागा निवडून आणावी। उद्धव ठाकरेंनी सुद्धा एखाद दुसरी जागा आणून दाखवावी निवडून। पण मला वाटतं काही आपण आपलं स्वतःला मी वाघ आहे दाखवायचं म्हणजे मांजरांनी वाघाचं कातडं घातल्यासारखा हा प्रकार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगेंचा जो विषय आहे याबाबत मोदींच्या आजच्या सभेवर काही परिणाम होईल? मला वाटतं काही नाही 0% त्याचा काय परिणाम आता त्या विषयाचा या विषयाचा संबंध नाही। पण जरांगे पाटील ज्या आविर्भावामध्ये मोदींची सभा उजळणार नाही, अमित शहाला एकेरी भाषेमध्ये म्हणतायत, मोदीजींना एकेरी भाषेमध्ये त्याला येऊ द्या, त्याला दाखवतो। परवा CM साहेब असतील, देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये ज्यांनी ते अर्वाच्य शिवीगाळ केली ते कोणालाही आवडणारी नाही आहे आणि त्यांना असं वाटायला लागलं की मी म्हणेल ती पूर्व दिशा, मी सगळा सुप्रीमो आहे महाराष्ट्राचा। मला वाटतं या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात आहेत, त्यातून त्यांनी बाहेर पडावं, कुठेतरी बाहेर पडावं। तर नक्कीच आजची सभा ही अभूतपूर्व होणार आहे असं मंत्री गिरीश महाजन म्हणतात। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, यवतमाळ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।